ची वाणी तुम्ही ऐकत होता. पुन्हा एकदा मी विघ्नेश दशरथ मडवी आपल्या समोर रुजू होतोय या स्पर्धेचं विवरण करण्यासाठी. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिवली स्मृती चषक 2024 चे भव्य दिव्य आयोजन आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अखेरची मॅच रंगली जाते. मॅचला सुरुवात होते. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 6 ओव्हरची मॅच असेल. बघा, या मॅच मध्ये कुठलाही ड्रिंक्स ब्रेक नसेल. जर तुम्हाला पाण्याची मागणी असेल तर मागणी तुम्ही जरूर करा, पण हा ड्रिंक्स ब्रेक नसेल कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अंपायरच्या भूमिकेमध्ये दोन्ही अंपायर सज्ज होत असताना अयस उदय तांडील सर असतील आणि त्याच्या समवेत सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातली अखेरची मॅच रंगली जाते. सगळ्यांचंच लक्ष वेधले या स्पर्धेने कारण की 6 ओव्हरची ही स्पर्धा आहे आणि फार खेळीमेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 ओव्हरची मॅचेस आपण पाहतोय. आज ही 6वी मॅच गोठिवली 11 गोठिवली वर्सेस मच्छिंद्र स्मृती धारावी. 2 मातब्बर संघ दोन्ही भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये न्यू इर्तीच्या मैदानावर गोठिवली 11 गोठिवली टीम ही चॅम्पियन ठरली होती. पण मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला गरज आहे एक टायटलची कारण की हंगामाची सुरुवात झाली नुकतीच आणि हंगामामध्ये एकही टायटल पहिलं टायटल जिंकण्याच्या मानसाने आणि त्याच पद्धतीच्या उद्देशाने हा संघ मैदानामध्ये उतरला. चांगला खेळ सुरू असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश रामनाथ नाईक फलंदाजीसाठी आलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा ज्याने बघता बघता संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला हाहाकार आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. ग्रामीण क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेट गाजवलंय. अगदी नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जाऊन या खेळाडूचा बोलबाला तर राहिलाच, त्याचपेक्षाही गोवामध्ये जाऊन रत्नागिरीमध्ये जाऊन या खेळाडूने आपली छाप सोडली. अनेक भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या खेळाचा टणका ज्याने पिटलाय. मॅचला होते सुरुवात. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि सेकंडवर भावेश नाईक. पहिला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ही खासियत आहे हर्षनची, ही धमक आहे हर्षनची. इन फॉर्म खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये हर्षन सध्याच्या घडीला इन फॉर्म आहे आणि ज्या ज्या वेळेस खेळाडू फॉर्म मध्ये असतो त्या खेळाडूच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी करणं प्रतिस्पर्धी संघाला थोडस अडचणीला सामोरं जावं लागतं. पहिला बॉल डॉट. इथे मोठा फटका लगवला जातोय. लॉंग ऑफ ला क्लिअर करत असताना भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट. चेंडू सीमा रेषा पार षटकार. अगदी लेंथ बॉल होता, रडार मध्ये होता आणि अशी गोलंदाजी तुम्ही जर कराल तर भावेश नाईक हा खेळाडू अगदी त्या बॉलचा समाचार घेईल. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतला. चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली होती. लाईन कमी बदलली गेली होती. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. ही बॅटल ही कॉन्टेस्ट फार चांगली आहे. अगदी भन्नाट फॉर्म मध्ये असणारा बॅटर भावेश नाईक त्याच्या अगेन्स्ट सध्याच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी करणारा हर्षन पाटील या मॅच मध्ये पाहायला मिळते. लोअर फुलटो चेंडू आहे फ्लॉम एलबीडब्ल्यू
पहिला धक्का, पहिला हाडदाळ आणि पहिलं मोठं बगदाळ पडत असताना भावेश नाईकला परतावा लागेल. एक मोठी विकेट. इनफॉर्म बॅट्समन भावेशला इथे तंबूचा रस्ता दाखवलाय. हर्षन भगवान पाटील या गोलंदाजाने इनफॉर्म आहे आणि माझा फॉर्म अजूनही सातत्य इथे सुरू आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आहे भावेश नाईक. बॅक टू द डगआउट. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. भावेश नाईक ज्यावेळेस लवकर बाद होतो त्यावेळेस मच्छिंद्र स्मृती धारावी टीम अडचणीमध्ये होते. स्मशान शांतता, डगआउट मध्ये शांतता आणि या शांततेला दूर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, ज्याने धारावी टीमला शून्यातून आज अव्वल स्थानी पोहोचवलं. ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 संघ बनवला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये प्रत्येक वर्षी हा टॉप वर असणारा संघ आहे. ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये चॅम्पियन होणारा पहिला संघ आहे, ज्या संघाने आज नवी मुंबईचं नेतृत्व करत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली धमक, आपली दादागिरी पेश केली. त्या टीमचा कर्णधार मिस्टर सचिन हिराजी नाईक मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. हर्षन भगवान पाटील हा गोलंदाज सध्याच्या घडीला रंगात आहे, ढंगात आहे आणि खूप फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत जर चेंडू पाहिले तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. शेवटचा बॉल, षटक क्रमांक पहिलं. स्लॉग स्वीप केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन नाईकच्या बॅट मधून येतोय अखेरच्या बॉलवर क्रॅकिंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 वर 1 गडी बाद. अशी सुरुवात मच्छिंद्र स्मृती धारावी टीम बॅटिंग करत असताना. सचिन हिराजी नाईक ह्या नावाचं मिसाईल ह्या मैदानामध्ये आहे. धारावी गावाच्या क्रिकेट मध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे आणि कॉन्ट्रीब्युशन आहे या मच्छिंद्र स्मृती धारावी टीम साठी. ऑल इंडिया 40+ टीम मध्ये देखील अगदी कॅप्टन म्हणून ती स्पर्धा खेळा. TDPL असेल किंवा ग्रामीण बिग बॅश लीग असेल, या संपूर्ण स्पर्धा गाजवणारा खेळाडू सचिन नाईक. गोलंदाजी ट्रॅकवर स्वराज म्हात्रे, स्वराज प्रल्हाद म्हात्रे. पहिला बॉल अगदी स्क्वेअर कट केला आहे. दमदार स्ट्रोक आहे पण सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 13. 2 षटकार मागच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या. भावेश नाईकच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर शेवटच्या बॉलवर सचिन नाईकने षटकार लगवला. राहुल पवार प्लीज आपण चेंडू पुरवायचा आहे. तर सिंगल मिळाले. सिंगलने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. षटक क्रमांक 2. खोलबट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने लगवला जातोय. फंबलिंग होतीये, मिसफील्ड होतीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मयुरेश दिगंबर पाटील. बॅकअप असणं गरजेचं आहे. क्रिकेट असेल किंवा आयुष्य, आपल्याकडे बॅकअपची फार गरज असते आणि ते बॅकअप मिळालंय मयुरेश दिगंबर पाटीलच्या माध्यमातून. एकदा मिळते. ऑफ स्टंबर मारा ठेवला गेला, लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. उदय तांडील सर, कुशल 11 सारसोळे या टीमला 10-15 वर्ष ज्या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं त्यातील एक धुरंधर खेळाडू आणि नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर मिस्टर उदय तांडील सर इथे अंपायरिंग करत असताना स्क्वेअर हिट करण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग होऊ शकला नाही. थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल जातीये. एका धावाने टीमची धावसंख्या 16. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 16 धावा. 6 ओव्हरचा सामना आहे. अनेक प्रेक्षक दिवा नगरीमध्ये दाखल झालेत. जय भवानी ग्रुपचे हे आयोजन बघतात आणि आमचे प्रकाश मडवी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन.
अकोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेट रिजन मध्ये तुषार मोहंती वेगाने येईल सिंगल मिळते चांगली वापसी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल 17 धावा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या चांगली गोलंदाजी सुरू आहे पॉवर प्लेचं शेवटचं षटक फुलरलेनचा चेंडू चुकी केली स्वराज म्हात्रेने आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही चेंडू फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार 23 खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार केला जातोय शेवटचा बॉल स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर फटका चांगला आहे थ्रू द कव्हर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जातोय सिंगल मिळते 2 षटकांचा इकडे संपलाय टीमची धावसंख्या 24 आकड्यावर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 या षटकामध्ये धावा आल्यात 12 24 धावा दाखल करायला लागले 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे संध्याकाळचं सत्र आहे सामना स्पीडअप करावा लागेल निलेश पाटील सामना स्पीडअप करावा लागेल कारण की बॅटिंग करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये धावा करणं इतकं काही सोपं नसणार आहे आणि धारावी टीमची गोलंदाजी ही अप्रतिम आहे सचिन नाईक धीरज भोईर भावेश नाईक दीपक ठाकूर असे हे 4 प्रमुख अस्त्र आहेत विकी भोईर नसताना देखील हा संघ तितकाच ताकदवान आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय हितेश पाटील इम्प्रेसिव्ह गोलंदाज आहे आणि इम्प्रेस केलाय सध्याच्या घडीला एक गोलंदाजाचा अतिरिक्त गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला जातोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी धारदार गोलंदाजी केली हितेश पाटीलने पहिलाच बॉल फुलरलेनचा चेंडू हवेत आहे त्या खाली हर्षद पाटील प्रयत्न करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार बघा थर्ड अंपायर नाहीये त्यामुळेच याची नोंद घ्या दोन्ही अंपायर डिसिजन करतील आणि अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन याची नोंद घ्या चला अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन आणि तो अंपायर डिसिजन देतील षटकार जरूर आला पण हा लीगल बॉल आहे की नो बॉल आहे याची पाहणी करत असताना षटकार आला म्हणजे लीगल बॉल आहे षटकार आला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर पहिल्या बॉलवर खराब चेंडू लाईन पाहावा लागेल पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे हितेश पाटील पहिल्या चेंडूवर 7 धावा खर्च केलेत कमबॅक करावा लागेल सचिन नाईक संघ नायक आहे या टीमचा दिशादर्शक आहे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते थ्रू द कव्हर चेंडू जाईल अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार हितेश पाटीलला आज लाईन अँड लेंथ मध्ये नाही विनोद पाटील इकडे येत असताना 30+ क्रिकेटचे खेळाडू आहेत मनीष असेल विनोद पाटील असतील आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी चला सामना स्पीडअप करा कारण की दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अंधार होऊ नये त्यामुळेच फास्ट क्रिकेट खेळावं लागेल 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत भरपूर धावा पाहायला मिळाल्या यावेळेस फॉर व्हाट अ शॉट लाजवाब स्ट्रोक अफलातून स्ट्रोक पिकअप स्ट्रोक लगावला जातोय
सचिन हिराजी नाईकच्या बॅट मधून होतोय. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर सचिन नाईक. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. या मंत्राचा या तंत्राचा वापर करत असताना या टीमचा संघनायक, या टीमचा कॅप्टन, या टीमचा एक प्रमुख खेळाडू सचिन हिराजी नाईक मैदानामध्ये आग उकळणारी फलंदाजी करतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या 41-41 या आकड्यावर भरपूर धावा खर्च केल्या. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 24 धावा होत्या. तब्बल 17 धावा या 4 बॉल मध्ये खर्च केल्यात हितेश पाटीलने. एक्सपेन्सिव्ह ओव्हर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. ही लाईन अँड लेंथ अपेक्षित होती कॅप्टनला, पण इथे कुठेतरी गफलत झाली. 2 फुल टॉस चेंडूवर षटकार आले, त्यामुळेच गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी खचलेलं दिसलं. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. वेदांत मात्रे बच्चू येईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. 42 धावा धावफलकार लागलेत. या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज हितेशने. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 18 बॉल मध्ये कितशा पद्धतीने धावा केल्या जातील. जय भवानी ग्रुप वर आयोजित, दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2024 6 ओव्हरचा सामना आहे. अनेक प्रेक्षकांचं लक्ष असते की किती ओव्हरचा सामना आहे, तर आमच्या जीटीसी वर 5 ओव्हरचा सामना लिहिला होता. ते करेक्शन केलं जातं, होतात चुका. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षन पाटील पुन्हा एकदा. खोलवा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. कुदून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावाने टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर. 43 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या खाली. खूप चांगला झेल पकडला जातोय भूषण म्हात्रेच्या माध्यमातून आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज विशाल भोईर तंबूच्या आश्रयाला परतला. 9 धावांचं योगदान देत असताना विशाल भोईर परतला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. मिस्टर 360, मिक्सर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर. एक लॅक्रॉस गॉगल घालून आज मैदानामध्ये उतरलाय. लॅक्रॉस गेम हा जर पाहिला तर स्पॅनिश गेम आहे जो हॉकी प्रमाणे खेळला जातोय आणि त्या खेळामध्ये हा लॅक्रॉस गॉगलचा वापर केला जातोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुप्रीमो ट्रॉफी मध्ये ज्यावेळेस किरण पवारला इंजुरी झाली होती, त्यानंतर किरण पवार सातत्याने हा लॅक्रॉस गॉगलचा वापर करतोय आणि आता मात्र धीरज भोईर देखील या गॉगलचा वापर करतोय. लॅक्रॉस गेम साठी हा गॉगल वापरला जातोय आणि आज धीरज भोईर त्याच गॉगल घालून मात्र मैदानामध्ये आहे. प्रोटेक्शन करण्यासाठी आहे. एखादा बॉल एज होऊन आपल्या चेहऱ्यावर लागू नये किंवा डोळ्यावर लागू नये या प्रोटेक्शन साठी प्रोटेक्शन गॉगल आहे. मागच्या मॅच मध्ये 0 वर वाद झाला होता. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राय केलाय. फॉम्बलिंग झाली आहे. हितेश पाटीलचा आज दिवस नाहीये. एखाद्या गोलंदाजाला मार पडल्यानंतर मात्र फिल्डिंग मध्ये देखील चुका होताना दिसतात. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो, एक चांगला दिवस असतो, एखादा वाईट दिवस असतो. गंगाधर, टीमची धावसंख्या 45. कमबॅक करत असताना हर्षण पाटील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होती हर्षण भगवान पाटील. ह्या गोलंदाजाने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. कमबॅक केलंय. 1 विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी.
मोठा फटका लगावला जातोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि मयुरेश इकडे चूक करणार नाही कारण की या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेटचं पतन, धीरज भोईरला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. फलंदाज बाद. आणि त्याच दरम्यान प्रकाश किसन मडवी यांचं आगमन झालंय. अगदी दुपारी थोडासा विश्राम करून थोडासा आराम करून मात्र आपल्या आयोजनासाठी, आणि ते असे म्हणतात की आम्ही सगळ्या आयोजनाची तयारी करत होतो कारण की उद्या फायनलचा दिवस आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय खामेश नाईक. भावेश नाईक यांचे मोठे बंधू आहेत. खामेश नाईकने देखील खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी अनेक स्पर्धेमध्ये केलीत, पण हर्षद पाटीलने कमबॅक करून दिली आपल्या टीमसाठी. एक षटक, 5 चेंडू आणि 15 धावांचं योगदान. 3 ह्यावेळी ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे हितेश, एकच धाव मिळते म्हणजे 2 षटकांचा कोटा इकडे संपलाय. हर्षद पाटीलने 16 धावा खर्च केलेत आणि 3 गडी बाद केलेत. लाजबाब गोलंदाजी म्हणवल्या गेली. या 12 बॉल मध्ये फक्त 16 धावा आणि 3 इम्पॉर्टंट विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 46 आकड्यावर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये कशा पद्धतीने धावा केल्या जातील आणि किती टार्गेट उभं केलं जाईल. आज मगाशी टॉसच्या वेळेस भावेश नाईकने वक्तव्य केलं होतं की माझी सगळ्यात फेवरेट टुर्नामेंट आहे आणि ही टुर्नामेंट माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच 6 ओव्हरच्या मॅचेस एखाद्या खेळाडूला ते वेगळी चालना देतात. स्वराज मात्र येतोय. ऑफ ड्राय केलाय, फटका चांगला गॅप मध्ये आहे. मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता कॅप्टनने, मात्र तिकडेच थांबवलाय. थोडीशी फंबलिंग होते आज. रोहित मात्र थोडासा फंबल होताना दिसला. एक धाव मिळाली. एका धावाने टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. कॅप्टनला आता आक्रमकता धारण करावी लागेल. चांगली बॅटिंग सुरू आहे पण डाव सावरावा देखील लागेल. फटका चांगला आहे, कव्हर रिजन मध्ये, गॅप मध्ये आहे. मयुरेश वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन विकेट. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. आखो टप्प्याचा बॉल पंच केला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आणि इथे एक धाव मात्र जरूर मिळेल. वास्तविक पाहता हा डिक्लेअर झोन आणि चौकाराच्या दिशेने जात होता की काय. 50 धावा दाखल करायला लागलेत. सुपर बॅटिंग. त्या गाडीला डिक्लेअर आहे, लक्षात घ्या. स्ट्राईक सचिन नाईक वरच राहील कारण की जो गाडी आहे त्या ठिकाणी आपण डिक्लेअर झोन केलाय. बघा अंपायर धावून काढत नाही, ते डिक्लेअरच आहे. त्यामुळे यापुढे ती गाडी डिक्लेअरच उभी आहे, त्यामुळे डिक्लेअर घोषित केला जाईल. चला, या ओव्हर नंतर अजून एक तुमच्यासाठी खुशखबर असेल. ती खुशखबर आपण या ओव्हर नंतर देणार आहोत सगळ्या प्रेक्षकांसाठी. ती काय असेल थोड्याच वेळात. बॅटची एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 51. काय कमबॅक केलाय. लाजबाब गोलंदाजी. वैयक्तिक 30 या आकड्यावर खेळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50
51 धावा दाखल करावं लागलेत. पुढचा बॉल इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रोहित म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू अडला जातोय. व्हेरी गुड फिल्डिंग रोहित म्हात्रे. डॉट बॉलची सांगता होतीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर स्वराज म्हात्रे. शेवटचा बॉल कशा पद्धतीने फेस केला जाईल. खोलबा टप्प्याचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक संपले गेले 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. मागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4 आणि या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6 म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 10 धावा इथे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने उभ्या केल्या. आता शेवटचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 53 धावा दाखल करावं लागेल. 3 गडी बाद. मच्छिंद्र स्मृती धारावी टीम बॅटिंग करत असताना हॅलो 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 इथे कॅच आणि पहिल्याच बॉलवर वेदांत म्हात्रेच्या गोलंदाजीवर कामेश नाईकला परतावं लागेल. मागच्या मॅच मध्ये वेदांतने इम्प्रेस केलं होतं. लगातार 5 बॉल डॉट हाताळले गेले होते. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. असं वाटलं होतं ही धावा 75-80 पर्यंत मजल मारेल. आणि विशाल कोळी यांचं आगमन झालं. वेलकम विशाल. आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत पण आपलं ऑफिस त्यामुळेच वेळ मिळाला नाही. पण उद्याच्या दिवशी विशाल ऍक्टिव्ह होतील आय होप. तर कामेश नाईक परतल्यानंतर दीपक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक द्यावं लागेल. कॅप्टनला स्ट्राईक द्यावी लागेल. सचिन नाईक चांगला रिदम मध्ये आहे. 31 धावांवर तो खेळतोय. आपल्या टीम साठी चांगली बॅटिंग करतोय. यस स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. लक्षात घ्या. बॉल जर हातात असेल तर याची नोंद देखील घ्या. आखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आणखी एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केली. मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील हॅट्रिकच्या बोल्यावर या उंबरठ्यावर उभा असताना खेळाडू वसुराज पाटील फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाली. काय कमबॅक काय वापसी केली. म्हणजे मागच्या 14 बॉल मध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने फक्त 10 धावा केल्या. खराब क्रिकेट. मागचे 14 बॉल कुठेतरी अडचणीमध्ये आला. हॅट्रिक बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातं. धावचीची संधी आहे पण स्ट्राईक रोटेट केलं जाते. हॅट्रिक बॉलवर सिंगल. खूप चांगली गोलंदाजी. 53 धावा दाखल करावं लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 60च्या आतमध्ये जर धावा राहिल्या तर नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स असेल टीम गोठिवलीकडे. खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय आणि फेकी पाहू शकाल. 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. सचिन हिराजी नाईक अगदी चित्याच्या चपळाने पळत असताना 55 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर 60+ धावा होतील. इतकी चांगली गोलंदाजी आहे. 60+ धावा या वातावरणामध्ये करणं इतकं सोपं नसेल. चेंज ऑफ पेसला रीड केलाय. फेकून दिलाय. मिड विकेट रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सचिन हिराजी नाईक 1 मॅन आर्मी. मिस्टर सचिन नाईक इथे मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना वॉट अ बॅटिंग. टीमची धावसंख्या 61 या आकड्यावर. किती काढतो
39 या आकड्यावर खेळतोय. वय हा फक्त आकडा असतो आणि सचिन नाईक ते दाखवतोय आपला धमाका. आपल्या टीमसाठी 39 वर खेळतोय. शेवटचा बॉल इथे चांगला चेंडू पाहायला मिळते. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना लाजबाब इथे तिसरी धाव घेत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि 2 धावा कंप्लीट झालेत. अशा तऱ्हेने 63 धावा धावफल करावी. 64 धावांचं टार्गेट उभं केलं. पण मी म्हणेन की कमबॅक केलंय गोठुली टीमने. ज्या 3 ओव्हर मध्ये तब्बल 46 धावा होत्या तिकडे मात्र 6 ओव्हर मध्ये आतापर्यंत 63 धावा. चांगली मॅच पाहायला मिळेल. एक चांगली बॅटिंग. पण सचिन हिराजी नाईक साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय कॅप्टन इनिंग केला. तब्बल 41 धावांवर खेळत असताना आपल्या टीमचा डाव सावरला या कॅप्टनने आणि 63 आणि 64 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 64 धावा कशा पद्धतीने या 36 बॉल मध्ये चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावा पर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मगाशी जी अनाउन्समेंट करायची राहिली होती ती अनाउन्समेंट आपण करूया. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी आनंदाची बाब ही आहे की फेब्रुवारी 27, 28, मार्च 1, 2 या 4 दिवसामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा होती आणि तब्बल 24 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं सहभाग घेऊ शकतील आणि प्रत्येक सामना या स्पर्धेप्रमाणे त्या स्पर्धेमध्ये देखील 6 ओव्हरचे सामने असेल. 27, 28 फेब्रुवारी आणि 1, 2 मार्च या कालावधीमध्ये म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा 4 दिवसीय श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चं आयोजन प्रकाश मडवी टीमच्या माध्यमातून आयोजित केले जाईल याच मैदानामध्ये आणि इच्छुक संघाने त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपले नोंदणी करावी. 6 ओव्हरची आणखीन एक मोठी स्पर्धा 27, 28 फेब्रुवारी आणि 1, 2 मार्च या कालावधीमध्ये या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. चला आपण मॅच समरीकडे जाऊया. भावेश नाईक लवकर बाद झाला. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विशाल भोईर हा देखील अगदी एक षटकार लागून तो परतला. सचिन नाईकची अप्रतिम फलंदाजी. 19 बॉल मध्ये 4 षटकार आणि 1 चौकार. 41 धावांचं योगदान दिलं. धीरज भोईर देखील अपयशी ठरला. कामेश असेल, दीपक असेल हे सगळे अपयशी ठरले आणि गोलंदाजी करत असताना हर्षण पाटीलचे एक मॅजिक स्पेल. 16 धावा देऊन 3 गडी बाद केले 2 षटकामध्ये. स्वराज म्हात्रेचं 2 षटकाच्या स्पेलमध्ये 18 धावा खर्च केल्या आणि हितेश एक्सपेन्सिव्ह ठरला होता. 18 धावा खर्च केल्या होत्या आणि वेदांत मात्रे बच्चूने एका षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. 6 वर पहिला गडी बाद झाला. 43 वर दुसरा गडी बाद झाला. 45 वर तिसरा, 52 वर चौथा आणि 52 वर 5वा गडी बाद झाला. 64 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि तुषार मोहंती आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरज अभिमन्यू भोईर या टीमचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. विकी भोईर आज या मॅच मध्ये उपलब्ध नाही आहे. त्याची कमतरता जरूर भासेल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर बॅटची एज लागली होती की काय. फ्लाय स्लिप मध्ये प्रोटेक्शन होतं पण सचिन नाईकच्या हातून तो झेल ती कॅच ड्रॉप होते. पहिल्याच बॉलवर अगदी कटर बॉल पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील कवलजीत सिंग रंधावाच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी केली होती धीरज भोईरने
ऑफ स्टंपर मारा ठेवला गेलाय, चेंडू खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने अकाउंट ओपन झाले टीमचं. दोन्ही आकड्यावर 64 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे, स्वप्न देखील तितकीच मोठी ठेवावं लागेल. दोन्ही बलाढ्य टीम आहे, दोन्ही टीम मध्ये टॅलेंट ठासून भरलेला आहे. एक ठसन या मॅच मध्ये पाहायला मिळेल. बॉल सोडून दिलाय, अंपायर आमच्या दिशेने वळलेत, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल ने टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. आतापर्यंत बॅटने एकही धाव आली नाही. एक 22 2 व्हाईट बॉल, 3 धावा धाव फलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. आता लाईन कुठेतरी आतमध्ये पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होते. 3 धावा धाव फलकावर लागले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना इथे पुन्हा एकदा लाईन खराब आहे. खराब क्षेत्ररक्षण केलं जातंय. विकेट किपिंग खराब होते. व्हाईट+2 म्हणजेच व्हाईट+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 5 च्या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धाव फलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुठलाही चौकार, कुठलाही षटकार न लागता आतापर्यंत 5 धावा धाव फलकावर लागलेत. तुषार मोहंती फुलरलेनचा चेंडू आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. अगदी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका धावाने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. धीरज भोईर आज दोन्ही मॅच मध्ये धीरज भोईर बॅटिंग मध्ये अपयशी ठरलाय, पण गोलंदाजी मध्ये धार सातत्याने सुरू आहे. पायाला इंजुरी झाली आहे, तरी देखील आपल्या टीमसाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. एकदा उत्तर जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर लागलीत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. संत सावध सुरुवात आहे. धीरज भोईर हा प्रमुख गोलंदाज आहे, त्यामुळेच कुठल्या गोलंदाजावर टार्गेट केलं जाईल आणि कुठल्या गोलंदाजाला आपण खेळून काढलं जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट असेल. मोठा फटका लगवला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जात स्वराज मात्रेच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा, 10 पेक्षा जास्त सरासरी. स्वराज मात्रेने लगातार जर 3 षटकार लगवले तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल प्रकाश मडवी यांच्या वतीने. इथे बॉलर बॅक टू रायू. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली झाली आहे. गोठिवली 11 गोठिवली टीमची 11 धावा बिनगडी बाद. 11 धावा ही चांगली बाब म्हणावं लागेल. 30 बॉल 53 धावा. इक्वेशन आता येऊन पोहोचले. शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना संध्याकाळचं सत्र आहे. वातावरणात थोडीशी थंडी जाणवते. बॉल ट्रॅव्हल होईल का, की या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगले स्ट्रोक खेळून सीमा पार बॉल जाऊ शकतील का, असा सवाल प्रेक्षकांच्या मनात आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन नाईक ज्याने बॅटिंग मध्ये 41 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने धार दाखवतोय त्याकडे लक्ष असेल. मागच्या मॅच मध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली होती. 17 धावा खर्च केले होते सचिनने. ह्या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीची अडचण आहेच, पण एखादा गोलंदाज जर हवी ठरला तर नक्कीच मॅच मध्ये वापसी केली जाईल. पहिला बॉल सचिन नाईक. यावेळेस ऑन साइड ऑन ड्राय खेळलाय. तुषार मोहंतीच्या बॅट मधून आलाय या इनिंगचा पहिला मोठा फटका. चेंडू सीमा रेषेपार षटकार. ऑन दी ऑफ फटका खेळ आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना पहिल्याच बॉलवर धमाका. सचिन नाईकच्या अगेन्स्ट आक्रमण. अटॅक केला जातोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते. अकराची सरासरी राखायची आहे. 64 धावा होऊ शकतील. आज सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 94 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या होत्या.
चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कमबॅक वापसी करावा लागेल. सचिन नाईक सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाही. अनेक वर्षाची क्रिकेटची तपश्चर्या आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असणारा खेळाडू आहे. चांगला खेळ सुरू आहे, बॅटल सुरू आहे, कॉन्टेस्ट सुरू आहे. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखी एक धमाका. तुषार मोहंतीचं वादळ या मैदानामध्ये घोंगवतोय आणि यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेपार. षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23 या आकड्यावर. आक्रमण केलं जात आहे. एक तेरी तो एक मेरी. फिंगर रोल केले, अनइवन बाउन्स झाला आणि फलंदाजाला परतावा लागेल. वापसी केलीये आपण पाहू शकाल. तुषार मोहंतीला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय गोठिवली 11 गोठिवली टीमला. तुषार मोहंती बॅक टू द डगआउट. बडा कमबॅक. तुषार मोहंती आपल्या टीमसाठी योगदान करून परतलाय. 14 धावांचं योगदान. एक इम्पॉर्टंट इनिंग करून तो परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. अशीच सुरुवात झाली होती. मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची कडकी 2 ओव्हर मध्ये एक गडी बाद 24 अशी धावसंख्या होती. चांगली बॅटिंग सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षन भगवान पाटील हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी भगवान पाटील यांचा सुपुत्र हर्षन पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये पाठवलंय. पार्किंग लॉट मध्ये चेंडू सीमारेषेपार. षटकार. अप्रतिम. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. आता गरज आहे 25 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. हर्षन पाटील ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. 22 डीप मध्ये आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? थ्रो चांगला आहे. सिंगलच मिळते. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात सचिन नाईकने. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तुम्हा सर्वांच्याच पसंतीची स्पर्धा म्हणजे जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक आणि आमचे कडक मित्र प्रकाश मडवी यांचं कडक आयोजन, कडक नियमानुसार या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. अगदी सगळ्याच जय भवानी ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचं इथे मेहनत आहे. या मैदानासाठी असेल, या स्पर्धेसाठी असेल. नुसतं सदस्यांचं नाही, त्यांच्या फॅमिलीचं देखील. कारण की त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल त्यासाठी देखील आमच्या सगळ्याच महिला भगिनी देखील सकाळपासून या आयोजनासाठी झटत असताना पाहायला मिळतात. तिसरं षटक धीरज बोईर येतोय. आडव्या बॅटने फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. कामेश नाईक येईल आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. विकेटचं पतन होईल. हर्षन पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 गोठिवली टीमला लागतोय. फलंदाज बाद. दोन गडी बाद. विकेट हे फार दुःखाची बाब असेल टीम गोठिवलीसाठी. कारण की 2 गडी बाद झाले. दोन्ही बॅटर चांगल्या सेट झाले होते. तुषार मोहंतीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाले. त्याचबरोबर हर्षन पाटीलने देखील षटकार लगवले.
आणि त्यांना परत पाठवण्यामध्ये धारावी टीम यशस्वी झालाय. धीरज भोईरला सफायदा मिळते. हिटमॅन रोहित हनुमंत म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. या मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या खेळी आपल्याला पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये आता डावखुऱ्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. पहिलाच बॉल अगदी डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अगदी तिन्ही स्टंप सोडून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली रणनीती आहे. लेग स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता धीरज भोईरने. टीमची धावसंख्या 31. 31 आकड्यावर 31 धावा दाखल लागलेत. फुलरल्यांचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. दीपक ठाकूर सारखी भिंत पार करणं इथे कठीण असणार आहे. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे दीपक ठाकूर आणि इथे परतावा लागेल म्हात्रेला. आणखीन एक मोठा धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. फलंदाज बाद. धीरज भोईरने आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. बॅटिंग नाही तर बॉलिंग मध्ये मी सामना जिंकू देऊ शकतो हे सांगणारे षटक म्हणावं लागेल. 2 धक्के दिलेत मयुरेश पाटील. पहिलाच बॉल फेकून दिलाय ऑन द राईज मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. एकवीस बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठे आली बघा. 3 गडी बाद 37 धावा दाखल करावं लागलेत. फलंदाज मयुरेश दिगंबर पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हे लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. इक्वेशन जर पाहिलं तर 21 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. 21-26 इक्वेशन आहे. संध्याकाळचा सूर्य अस्ताकडे जात असताना पण हा अस्ताकडे जाणारा सूर्य कुठल्या टीम साठी उद्याचा दिवस उद्याचा उदय होऊन देईल हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. आता 21 बॉल 25 इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. ड्रायव्हिंग सीट वर टीम गोठिवली आहे पण गोठिवली टीमचे 3 विकेट जे इम्पॉर्टंट विकेट आहेत. आतापर्यंत 6 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. फ्लिक केला. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. प्रत्येक धावाला चेअर केलं जाते. प्रत्येक धावाला टाळ्यांचा कडकडाट होतोय. टीम गोठिवली विजयाच्या दिशेने जात असताना पण मॅच अजूनही संपली नाही. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं हे कठीण आहे. हेच आहे क्रिकेट. 20 बॉल 24 धावा. पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धीरज भोईर कुठेतरी फंबलिंग करतोय. 3 व्हाईट बॉल हाताळले गेले. तब्बल 7 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कडून. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 41 आकड्यावर. 20 बॉल 23 धावांची आवश्यकता. 20-23 इक्वेशन आहे. यावेळी यष्ट्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय धीरज भोईरच्या माध्यमातून. विकेट 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 ही चिंतेची बाब असेल टीम गोठिवली 11 गोठिवली टीम साठी. 41 धावा जरूर लागल्यात पण 4 गडी बाद झालेत. मयुरेश बाद होऊन मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय प्रमोद चौधरी. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, अनुभव आहे, ह्याचा वापर करावा लागेल.
प्रत्येक बॅटर हा षटकार चौकार मारून जातोय, पण कुठलाही बॅट्समन आतापर्यंत इथे तग धरू शकला नाही. इक्वेशन जर पाहिलं तर 19 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 मध्ये 23 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 9 चेंडू हाताळले गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. कॅप्टन सचिन नाईक आपल्या डोक्यामध्ये या मॅचचं षडयंत्र, या मॅचचं गणित कशा पद्धतीने रचावं यासाठी मनन चिंतन करतोय. शेवटचा बॉल आहे. प्रमोद चौधरी आलाय ऑन साइडला. आणखीन एक विकेट येईल की काय? आणि आणखीन एक विकेट. खराब स्ट्रोक म्हणावा लागेल. आपण पाहू शकाल प्रमोद चौधरी देखील तंबूच्या आश्रयाला परत असताना 5वा धक्का लागतोय टीम गोठिवली 11 गोठिवली टीमला. मगाशी ड्रायव्हिंग सीटवर टीम गोठिवली होती, आता तर मी म्हणेन ड्रायव्हिंग सीटवर मच्छिंद्र स्मृती धारावी टीम आहे. अब आएगा मजा. मॅच बरोबरी आहे. दोन्ही टीमला 50-50 चान्सेस आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. पाण्याची पुरवठा केला जातोय. प्लीज लगेचच पाणी पुरवा. आणि 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. आणि 3 ओव्हरच्या खेळानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. आता जर समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 23 धावा. बघूया मच्छिंद्र स्मृती धारावी टीम या मॅच मध्ये बाजी मारतोय की गोठिवली 11 गोठिवली टीम या टीमला धक्का देतोय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक मधुर गीत. डीजे मास्टर धीरज भोईरचा 2 ओव्हरचा जर स्पेल पाहिला तर 22 धावा खर्च केला आणि 4 विकेट आपल्या नावे केल्यात. आता इक्वेशन आहे तब्बल 18 बॉल आणि 18 मध्ये 23 धावांची आवश्यकता. भावेश नाईक पहिलाच बॉल चॉप केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. भूषण मात्रे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. साथ द्यावी लागेल. मॅच अजूनही समसमान आहे. दोन्ही बाजूने झुकली जाते. कुठला संघ वर येईल, कुठला संघ खाली जाईल, कुठला संघ फ्रंट फुटला येईल, कुठला संघ बॅक फुटला येईल. ते वाहन आहे त्या चालकाला विनंती करतो की प्लीज लगेचच आपण वाहन काढा. सतरा बॉलचा खेळ बाकी आणि 17 बॉल मध्ये करायचे तब्बल 22 धावा. 17-22 इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. भावेश नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बॅटची एज लागतोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सिंगल मिळतीये. एकेरी दुहेरीचं क्रिकेट कशा पद्धतीने खेळावं, काय गेम प्लॅन असेल, शेवटच्या 2 ओव्हर मध्ये कशा पद्धतीने धावा राहतील, अगदी टेन्शन आणि हाय व्होल्टेज मुकाबला. प्रकाश मडवी यांनी निर्णय घेतला की आज अतिरिक्त एक आपण मॅच खेळूया. पण काय मॅच सुरू आहे. चेंज ऑफ पेस. बॉलर बॅक ट्रायू. खूप चांगला दमदार स्ट्रोक लगावला जातोय. दीपक ठाकूर आहे. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता. 15 मध्ये 20. 15 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 2 मोठे हिट मॅच मध्ये कमबॅक केले जाईल की सिंगल डबलचा खेळ. यावेळेस टप्प्याचा बॉलला शॉर्ट टर्म जॅक केला. इट्स आउट ऑफ द पार्क. सीमारेषे पलीकडे. नाव आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रेचा धमाका चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. व्हॉट लाजवाब बॅटिंग. अफलातून स्ट्रोक खेळला जातोय. टीमची धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अब आएगा मजा. 14 बॉल 14 धावांची आवश्यकता है. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. ही मॅच तुम्हाला नक्कीच मजा देऊन जाईल. असा सामना मैदानामध्ये रंगत असताना
जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही, हे असते क्रिकेट. 14 बॉल 14 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. धीरज भोई अखिली प्रेक्षक होईल. इट्स सीमारेषे पलीकडे स्वराज प्रल्हाद म्हात्रेचा या मॅच मध्ये राज दिसतोय. लाजबाब फलंदाजी पाहायला मिळतोय. आणि अजून एक षटकार लगवला तर प्रकाश मडवी यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. वाटा 2000 म्हणजेच 1000 नारायण म्हात्रे यांच्या वतीने. नारायण म्हात्रे यांच्याकडून 2000 म्हणजे 3000. निखिल पाटील कडून 1000. इथे चांगला स्ट्रोक आहे. पैसे इम्पॉर्टंट नाही माझ्यासाठी, मॅच इम्पॉर्टंट आहे. स्वराज म्हात्रे व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स आता समीकरणाला. 13 बॉल ओव्हर कंप्लीट झाली. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये करायचे 7-12चा उतारा आता कोणाच्या नावावर लागेल, गोठिवली की मच्छिंद्र स्मृती दारावे, हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. व्हॉट अ मॅच. 12 बॉल 7 धावा. या ओव्हर मध्ये 15 धावा आल्यात आणि स्वराज म्हात्रेचे 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. चला सामना स्पीडअप करा. सचिन नाईक प्लीज. आता षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक ठाकूर. आठवते स्वर्गीय धर्मवीर आनंदी चषक स्पर्धा 2023. 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना दीपक ठाकूरने अगेन्स्ट कुमार 11 तुर्बे या 6 धावा डिफेंड केल्या होत्या. अनेक वेळा या गोलंदाजाने ज्या वेळेस टीमला गरज होती ना त्या वेळेस मात्र आपल्या गोलंदाजीची ही चमकदारी कामगिरी दाखवून सगळ्यांना अचंबित केल्या. आता देखील मिरॅकल करेल, चमत्कार करेल, क्योंकि मिरॅकल का वेट नहीं कर सकते, मिरॅकल बनाना पड़ता है. ही मॅच बनवावी लागेल आणि मॅजिक स्पेल हाताळावा लागेल. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. या हंगामामध्ये गोठिवली 11 गोठिवलीची सुरुवात दमदार झाली आहे. दमदार आमदार चषक आपल्या नावी केलाय. ऑन साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. स्वराज म्हात्रेचा धमाका आणि 1000चा कॅश प्राइज दिला जाईल नारायण म्हात्रे यांच्या वतीने. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. स्वराज म्हात्रेची इनिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 1 धावांची आवश्यकता. स्कोर झाला लेवल. व्हॉट अ बॅटिंग. मॅच फिनिशर कशाला म्हणतात. मॅच मध्ये आपण कशा पद्धतीने अगदी कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं हे दाखवणारी इनिंग पाहायला मिळते स्वराज म्हात्रे. इथे हा सामना अगदी 10 बॉल ठेवून आपल्या नावी केलाय. वेल प्लेड गोठिवली 11 गोठिवली. हार्ड लक. तब्बल 9 बॉल मध्ये 25 धावांची घणाघाती फलंदाजी करत असताना स्वराज म्हात्रे. आपण पाहू शकाल हा की फॅक्टर ठरला आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीम हार्ड लक. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे. चला प्लेयर ऑफ द मॅच जाऊया आपण. ते प्रदान करण्यासाठी नारायण म्हात्रे यांना आणि प्रकाश मडवी यांना विनंती करतोय की आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि ही टी शर्ट. आणि मॅन ऑफ द मॅच गोस टू 9 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान आणि गोलंदाजी मध्ये देखील 18 धावा 2 ओव्हर मध्ये.